परमपूज्य सद्गुरू श्री लक्ष्मीकांत महाराज यांचे चरित्रामृत. अध्याय 24. श्री गणेशाय नमः. ओम नमः चंडिकाय नमः. प्रसन्नायसी चंडिका सद्गुरू नित्य भजतसे. सूत विचारी सद्गुरुसी इच्छा आपुल्या मनीची. झाली का परिपूर्ण. गुरु म्हणती ऐक गळ्या. भगवती आहे विश्वरूपी. वसत असते सर्वांच्या ठाई. आत्मरूपे जीवे भावे. प्रवेशती प्राणीमात्री. देवी सुक्तात स्वरूप तिचे. वर्णित झाले पूर्णपणे. म्हणते ती जगज्जननी. अहम राष्ट्री संगमनी. वसु नाम चिकी तुषी. प्रथमा यज्ञिया नाम. ताम देवा व्यदुः पुरुत्रा. भरिस्तात्राम भूर्या वेशयंतीम. तिच्याच इच्छेने मी रूप. म्हणून इच्छा ही चंडीची असे. अनंत रूपे नटलेली. सर्व प्राणी मात्रात तीच असे. तिचे ती करवून घेते. निमित्त कुणीतरी होत असे. म्हणून माझी इच्छा केवळ आजूबाईच असे. प्राण माझा आजूबाई. देह माझा आजूबाईच असे. श्वास माझा आजूबाई. म्हणून नमितो आजूबाई. ऐसा होत असे संवाद. जेव्हा मिळत असे एकांत. नाना प्रश्न नाना शंका. सद्गुरू करीत असे समाधान. लक्षचंडी यागाचे दिवस आले सरत. दिवसेंदिवस भक्तांचा पूर ओसंडून वाहत असे. यज्ञशाळा भरगच्च. हवनार्थीयांना न मिळे स्थान. एकाच सत्रात दोन दोन यजमान. हवन कुंडी ठाकत असे. अत्यंत शिस्तबद्ध आणि पूर्ण शांततेत हवन कार्य सुरू असे. खुर्चीत आरूढ होऊन सद्गुरू जात असे यज्ञमंडपी. तोपर्यंत दर्शनार्थी उभे असत रांगेत. हीच होती दैनंदिनी. सतत 10 दिवस. लक्षचंडीचे हे विधान आहे कुंड मंडपांत. म्हणून आचार्यांनी सद्गुरू समवेत केली होती मंत्रणा प्रथमदिनी. त्यानुसार 4 दिशेला 4 द्वार असलेला घातला होता मंडप सुंदर. पताका तोरणे ध्वजासह. आच्छादित होते स्तंभ रक्तवस्त्रात. रंभा फलवृक्षासह आम्रपल्लव शोभिवंत. द्वारे सजली होती मनोहर. मध्यभागी विविध वेदीवर विविध देवतांचे प्रतिष्ठापन. दिग्देवता नवग्रह. लोकपाल दिक्पाल त्या त्या दिशेला झाल्या होत्या स्थापित. कलश तथा पीठदेवता. रक्तवस्त्री यंत्रपूजन. त्यावर परब्रह्म स्वरूपिणी जगदंबेचे मूळ पीठ स्थापून. यजमान कालिदास महाराज. सपत्नीक पूजेसाठी सिद्ध. आचार्यासहित 10 ब्राह्मण. ब्रह्मदेव आणि ऋत्विज. यथाविधी त्यांचे पूजन करून शांती सूक्त पठणपूर्वक झाली होती विधिवत पूजा. प्रतिदिनी दशांश संख्येनुसार पाठांचे हवन होत असे. 1 कोटी नवर्ण जपनिधान. त्यासाठी वेगवेगळे 10 ब्राह्मण जपासाठी बैसले. तद दशांश तर्पण मार्जन पूर्ण झाले यथाविधी. नित्यकुमारी बटुपूजन. ब्राह्मण सुवासिनीसह त्यांचे भोजन घडत असे. त्या काळी 10 दिन साध्यपर्यंतचा हा सोहळा अपूर्व झाला. पातली चैत्रवद्य पंचमी पूर्णाहुतीचा दिवस. 10 दिवस पर्यंत चंडिकेसी होत होत्या आहुत्या समर्पित. त्या सर्व आहुत्यांचे पूर्णत्व पूर्णाहुतीने परिपूर्ण. अलोट गर्दीचा हा दिन. महाप्रसादासाठी सज्ज. महाराज पूर्णाहुतीसाठी पोचले यज्ञशाळेत. साधू संतांचा हा मेळावा. ज्ञानी विद्वानांचा गोतावळा. भक्तजनांच्या भक्तीचा प्रवाह दाटला यज्ञस्थळी. विप्रवृंदांचा वेदघोष. एक एक विधी करी परिपूर्ण. सर्वांच्या हृदयाची ही पूर्णाहुती चंडिकेसाठी झाली सिद्ध. लक्ष्मीकांते घेतला पूर्णाहुती संकल्प. देशकाल संकीर्तन झाले कथन. लक्षचंडी कर्मणः संपूर्णता सिद्ध्यर्थ. पूर्वप्रधान संकल्पानुसारेण पूर्णाहुती होम. समस्त जन प्रातिनिधी रूपेण अहम करिष्ये.
घेतले होते पूर्णाहुतीचे पात्र. वेदमंत्रांचा उठला तीव्र नाद. ओम पूर्णार्धवी परापत सुपूर्णा पुनरापत इति मंत्रेण ओम पूर्णाहुते नमः. हे मंत्र म्हणून झाली पूर्णाहुतीची पूजा. सर्व विप्रांनी दिले उत्थापन. आचार्यांनी केले सर्वांना सावधान. ओम पुनस्त्वादित्या रुद्रावसहा समिन्धातां पुनर्ब्रह्माणो वसुनिथयज्ञै धृतेन त्वं तन्वं वृद्धयस्त्वं सत्या सन्तु यजमानस्य कामः. आणि मग पूर्णाहुतीचा अंतिम मंत्र. पूर्णादरविपरात सुपूर्णा पुनरापरात वस्वेन विक्रीणावहा ईशमूर्ज शतक्रतो स्वाहा. झाली पूर्ण आहुती संपन्न. घोषमंगल वाद्यांचा निनादला. पवित्र आणि भक्तिपूर्ण अशी या वातावरणी लाख लाख भाविकांनी केली अर्पणा आपुली. हृदयातून पूर्णाहुती चंडिकेला. आता महाप्रसादासाठी झाली होती सिद्धता. माध्यान्ह कालापासून मध्यरात्रीपर्यंत प्रसादाचा हा आनंद होत होता द्विगुणित. झाले शिस्तीत प्रसाद वाटप. महाराजांनी केली अन्नपूर्णा प्रार्थना. अन्नपूर्णे सदापूर्णे शंकर प्राणवल्लभे ज्ञानवैराग्य सिद्ध्यर्थम भिक्षाम देहि च पार्वती. जोडिले दोन्ही कर केली प्रार्थना मग चंडिकेस. सर्वस्याद्या महालक्ष्मी त्रिगुणा परमेश्वरी लक्षालक्ष स्वरूपासा व्याप्तं कृष्णं व्यवस्थिता. सर्वा बाधासु घोरासु वेदनाभ्यार्दितोऽपि वा स्मरण ममैतश्चरितं नरोऽम्युच्यते संकटात्. सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. आनंदी वाचा उदयोस्तु 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 जगदंबार्पणमस्तु. इदं न मम रामचंद्रसुत. आजूबाई कुळाशी संबंधित लक्षचंडी पूर्णाहुती आख्यान कथियेले यथामथी. इति श्री लक्ष्मीकांत महाराज चरित्र कथामृत चतुर्विंशोऽध्याय समाप्तः. श्री लक्ष्मीकांतार्पणमस्तु. लक्ष्मीकांत महाराज की जय.